इंजरा पिंजरा रे वीर साहेब, जेवण तयार आहे. जेवण करून घेणार ना? बेत काय? बेत तसा खास नाहीये, पण भेंडीची भाजी, बटाट्याच्या काचऱ्या आणि तुम्हाला आवडतं तसं मस्तपैकी फोडणीचं वरण, भात आणि कोशिंबीर. आणि हा, फक्त मी पाहिजे नक्की. मग बघा, बाकी काही मिळणार नाही तुला. नको रे बाबा, फक्त मी नाही मिळणार. तुला जेवण सुद्धा करावं लागेल. आता तुला माहितीये, आई म्हणते, अरे देवा किती वाळलंय माझं पोरग. आणि तात्या काय म्हणतील माहितीये, चिरंजीव पार सुकलात तुम्ही. कुठल्या पाहिलं सून करून आणली. हॅलो. हा वीर दादा, लवकरात लवकर इकडे ये. बहुधा तुझ्या बायकोला वेड लागलाय. वीरचा फोन आहे? मला तरी वेड लागलेला नाहीये. वीर दादाचाच फोन आहे. धर. कसा आहेस तू? मी तुला आत्ताच जेवायला वाढला. भेंडीची भाजी केली आहे, तुला आवडते ना तशी. आनंदी, ते सगळं जाऊ दे. मला आधी सांग, पंढरी असा का म्हणत होता, तुला वेड लागले का म्हणून? तो काही बोलतो. म्हणजे मी नेहमीप्रमाणे तुझ्या फोटोशी बोलत होते ना, मग मला कळालंच नाही. हा मागे उभून तू पंढऱ्या बाहेर जा. वीर साहेब, तू नाही आहेस ना, तर खूप एकटं एकटं वाटतं मला. ये की लवकर आता. हो मिसेस, असं नका ना म्हणू. नंतर सगळं सोडून पळत येईन ना मी तिकडे. तसे मला असं वाटतंय ना की का तुला सोडून आलोय मी इथे. दोनदा तर असं वाटलं की मरू दे सगळं, लगेचच्या लगेच तिकडे गावात यावं आणि तुला घट्ट मिठीत घ्यावं. वीर, तिथे कोणीतरी ऐकेल. इकडे कोण ऐकणार आहे? तसे आनंदी, पुण्यात ना माणसं खूप लवकर झोपतात. बोल दे. आनंदी, मला सांग, काय अवस्था करून ठेवलीस ग तू माझी? एक दिवसही तुझ्याशिवाय राहत नाहीये मला. वीर, मला पण नाही करमत आहे. म्हणजे दिवसभर कामात वेळ गेला, पण आता तुझी आठवण येते. अच्छा, का ग? काय ते माझी एवढी आठवण? तर का काय, तुझ्याशिवाय नाही करमत आहे. म्हणजे तुझ्या कुशीत लवकर झोप लागते, लगेच झोप लागते. आणि तू जवळ असलास ना की असं वाटतं, ज्या माणसाला माझी सर्वात जास्त काळजी आहे ना, तो माझ्या जवळ आहे. आनंदी, अगं क्लायंटचा कॉल येतोय मला. काय रे तुझं जे काय आहे ते? दरवेळी माझा फोन येतो ना, तेव्हाच त्यांना तुझ्याशी बोलायचं असतं. काय करू आनंदी, काम आहे ना. मग ठीक आहे, चल आपण एक काम करू. मी पण तुझी ती जे काय आहे ना ते होणार. मग आपण तासन तास बोलू शकतो. माझी काही हरकत नाहीये, पण माझा क्लायंट होण्यासाठी, म्हणजे एखाद्या सीएचा क्लायंट होण्यासाठी खूप पैसे असावे लागतात. माझा नवरा आणि माझे सासरे दोघेही खूप श्रीमंत आहेत.
आनंदी, त्यांचा परत कॉल येतोय. शी बाबा वीर, तू जाऊ दे, तू बोल त्यांच्याशी, मला नंतर फोन कर. हो ऐक ना, ठेवायच्या आधी मला पटकन एक आनंदी न सांगता दे ना आता लवकर. पिंजरा